हॅलो फ्रेंड्स, कावेरीज मॅजिक किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कॅरमल पुडिंग। कॅरमल पुडिंग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता बघूया। कॅरमल पुडिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या दूध, 1 वाटी ब्रेड क्रम्स, 2 चमचे कस्टर्ड पावडर ती दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि 1 वाटी साखर आहे। 1 वाटी साखर मी आधीच दुधामध्ये मिक्स करून ठेवली आहे। आता पातेल्यामध्ये काय करायचं आहे ते 1 वाटी साखर वितळवायला ठेवायची। गॅसचा फ्लेम अतिशय स्लो ठेवायचा आहे आणि ती पूर्ण वितळवायची आहे। बघा, साखरेचा रंग हळूहळू चॉकलेटी होत चालला आहे। अशा पद्धतीने एकदम स्लो फ्लेमवरती आपल्याला साखर पूर्ण वितळवून घ्यायची आहे। बघा, साखर वितळली की आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण पुडिंग बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये ती साखर तळाशी सगळी मांडून ठेवायची अशा पद्धतीने। ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे की 2 वाट्या जे दूध घेतलं होतं त्यामध्ये मी आधीच 1 वाटी साखर वितळवून घेतली होती। आता त्यामध्ये आपण जे 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स केली होती ती सुद्धा दुधामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे त्याच्या गाठी तयार होत नाहीत। आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं। त्यामध्ये जे आपण 1 वाटी ब्रेड क्रम्स घेतले होते दुधाला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी ते सुद्धा आपण त्यामध्ये टाकले आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं। आता आपण जे कॅरमल बनवलं होतं त्या कॅरमलवरती त्या पातेल्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण ओतायचं आहे। आता गॅसवरती मी इथे पाणी ठेवलं आहे, हे भांडं ठेवलं आहे। आता 20 ते 25 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती कुकरची शिट्टी काढून आपल्याला हे सगळं वाफवून घ्यायचं आहे। 20 ते 25 मिनिटांनंतर थंड झाल्यावर आपल्याला अशा प्रकारचा कॅरमल कस्टर्ड किंवा कॅरमल पुडिंग असं तयार आहे खायला। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।